श्री स्वामी समर्थ। आज आपण पांढरी काठीचे महत्त्व जाणून घेणार आहोत। पांढरीची काठी खूप दुर्मिळ अशी वनस्पती आहे। ही वनस्पती मुख्यतः कोकण भागातील जंगलामध्ये आढळते। पांढरीची काठी नेहमी सोबत ठेवल्यास साप, विंचू, हिंस्र पशु, पक्षी, प्राणी यापासून संरक्षण होते। पांढरीची काठी शत्रूपासून संरक्षणासाठी सोबत ठेवावी। तसेच पूर्वी तप साधनेसाठी बसताना ऋषीमुनी आपल्या भोवती या पांढरीच्या काठीचे कुंपण करत। त्यामुळे त्यांचे हिंस्र प्राण्यापासून संरक्षण होत असे। आणि आता कलियुगात याच हिंस्र पशुवर अतिक्रमण झाल्यामुळे ती प्रवृत्ती माणसामध्ये आली आहे। म्हणून आता प्रत्येकाने ही पांढरीची काठी सोबत ठेवणे गरजेचे आहे, असे परमपूज्य गुरुमाऊली नेहमीच आपल्या हितकुजामधून सांगत असतात। महिला भगिनींनी तर आपल्या स्वसंरक्षणासाठी नेहमीच ही काठी सोबत ठेवावी, असे आवाहन गुरुमाऊलींनी केलेले आहे। पांढरीची काठी आपल्या घराला संरक्षण म्हणून बांधावी। पाळीव पशूंना संरक्षण म्हणून गळ्यात ही काठी बांधावी। श्री स्वामी समर्थ।